श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण श्री स्वामी चरणांचे भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या घरी दररोज देवाची सेवा देवपूजा ही होतच असते। पण देवपूजेतील या 4 चुका आमच्याकडून घडू नये, जेणेकरून देवाचा रोष आपल्यावरती येऊ नये, त्यांची कृपा आमच्यावर सतत राहावी, यासाठी देवपूजेतील या 4 चुका टाळल्याच पाहिजेत। त्या 4 चुका कोणकोणत्या आहेत ते ऐकण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर चला मित्रांनो, देवपूजेमधली पहिली चूक कोणती ती आपण पाहूया। जर आमच्या देवपूजेमध्ये भगवान गणेशाची पूजा असेल, भगवान गणेशाला तुलसी पत्र वाहिलेलं कधीच चालत नाही। कारण भगवान गणेश तप करत असताना त्यांच्या तपामध्ये विवाहाचा आग्रह करून तुलसी मातेने विघ्न निर्माण केलेलं होतं। त्यामुळे भगवान गणेशांनी तुलसी मातेला शाप दिलेला होता। यासाठी भगवान गणेशांना तुलसी पत्र वाहिलेलं चालत नाही। आता देवपूजेमधली दुसरी चूक मित्रांनो, देवपूजेमध्ये भगवान विष्णूवरती कच्चे तांदूळ वाहिलेले भगवान विष्णूंना चालत नाहीत। देवपूजेतली तिसरी चूक म्हणजे एखाद्याच्या घरी जर शक्तीची आराधना असेल, आईची भवानीची आराधना असेल, तर आई भवानीला दुर्वा वाहिलेल्या चालत नाहीत। आणि शेवटची चूक म्हणजे मित्रांनो, जर एखाद्याच्या घरी भगवान सूर्यदेवाची उपासना असेल, तर भगवान सूर्यदेवाला बेलपत्र वाहिलेलं अजिबात चालत नाही। जर भगवान सूर्याला अर्पणच करायचं असेल, तर लाल वस्त्र, लाल चंदन, गूळ, गहू, तूप हे आपण त्यांना वाहू शकतो। किंवा भगवान सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना हातामधील जलामध्ये जर अक्षता, लाल फूल व गूळ मिसळून अर्घ वाहिलं तर जीवन अतिशय प्रभावशाली बनतं। आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथे आपला प्रभाव दिसून येतो। त्यामुळे मित्रांनो, देवाची अवकृपा आपल्यावरती होऊ नये, त्यांची कृपा आपल्यावरती सतत राहावी, यासाठी देवपूजेतल्या या 4 चुका टाळल्याच पाहिजेत। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका।